आनंद सर पण ना आपल्याला इथे थांबवलं आणि स्वतः आत काय करायला गेले काय माहित, काहीतरी करत असतात सारखे. नाही, काहीतरी डोक्यात असेल त्यांच्या, म्हणून गेले असतील आतमध्ये. हे पण सांगायला तर पाहिजे ना काय काम आहे, कशाला थांबवलंय. एक मिनिट आनंद सर. 1 मिनिट. अरे काय 1 मिनिट, 10 मिनिट झाले आता. आम्हाला कशाला थांबवलंय, बाहेर या. हे काय आता. माझी अशी इच्छा आहे की नवीन घराच्या भिंतीवर वहिनीच्या हाताचे ठसे असावे. आनंद भाऊजी हे काय आहे. नाही हा, असं मी काही करणार नाहीये. तुम्ही त्यापेक्षा असं करा, छान वास्तू शांत करा, होम हवन करा, पूजा करा आणि तुमचे ठसे असले पाहिजेत या भिंतींवरती. वहिनी ते सगळं होणारच आहे, पण त्याआधी हे व्हायलाच पाहिजे. काय आनंद भाऊजी. नाही वहिनी प्लीज, नाही म्हणू नका प्लीज. मला जे काय आयुष्यात मिळालं त्यात तुमचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. मला सगळ्यात आधी जबाबदारी कळली तुमच्यामुळे. माझ्या आयुष्यात जेनी आली, मग मी स्वतःचं एक घर घेऊ शकलो. हे सगळं फक्त तुमच्यामुळे. हो बरोबर आहे तुमचं सगळं, पण हा मान गृहलक्ष्मीचा असतो, जेनीचा आहे. मॅम सर बरोबर बोलतात. माझी इच्छा आहे, आमच्या घरात लक्ष्मी कुणामुळे येते, तुमच्याचमुळे येते ना. म्हणजे तू यांना सामील आहेस. हा, तसं हवं तर तसं समजा. बट मॅम आमच्या मनात तुमच्यासाठी जो रिस्पेक्ट आहे ना, तो त्याची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. तुम्हाला हे करावंच लागेल मॅम, आमच्यासाठी प्लीज मॅम. आम्ही आजपर्यंत इथवर पोहोचलोय तुमच्यामुळे ना. वहिनी याआधी तुम्ही सतत आशीर्वाद दिले आणि यापुढे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्हाला आशीर्वाद देणे इतकी मी मोठी नाहीये. काय हे आशीर्वादाचं. मॅम तुम्हाला काय समजायचंय ते समजा, पण तुम्हाला हे करावंच. हो, आमची हट्ट आहे असं समजा आणि करा प्लीज. तुम्ही आशीर्वाद मागताय, मोठं समजताय ना, मग माझंही ऐका. हा मान जेनीचा आहे, जेनीच हात लाग. जेनी छान आहे ना कॅफे. नाही नवीनच ओपन झालंय म्हणून म्हटलं इकडे यावं कॉफी प्यायला. माया माया काय झालंय, तू बोलत का नाहीयेस. मगाशी कॉफी पिताना पण काही बोलली नाहीस. नक्की काय विचार चाललाय तुझ्या मनात. शनायाचा विचार करते. म्हणजे तुला अजूनही असं वाटतं की शनाया आणि माझ्यामध्ये अजून. गुरु माझं बोलून झालं नाही अजून. उगाच स्वतःच काहीतरी प्रेडिक्ट करतोय. सॉरी बोल. तुला अजूनही असं वाटतं की शनाया खरंच पैशांच्या मागे आहे, म्हणजे तिला दुसरं काहीच जमत नाही. ऑफकोर्स माया, आणि मी हे छाती ठोकपणे सांगू शकतो कारण हे स्वतः मी भोगलंय ना सगळं. अगं ती एक नंबरची स्वार्थीच आहे ग. हे बघ, जोपर्यंत माझ्याकडे पोझिशन होती, जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता, तोपर्यंत ती माझ्या मागे होती. त्याच्या पण हे सगळं तू का विचारतेस परत. कारण माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे गुरु. नाही आता बास झालं. हे मीडियाला बोलून सारखा तमाशा करणं, राधिकाच्या विरोधात डावपेच आखणं, हे बास झाला. आता ना एकदाच अटॅक करायचा, आणि असा अटॅक करायचा की राधिकाला पुढे काही सुचलंच नाही पाहिजे. तिची 300 कोटींची कंपनी, लोकांमध्ये असलेली तिची इमेज, याच गोष्टींचा माज आहे ना तिला. तिचा सगळं माज उतरवायचा आपण करू. माझ्याकडे असा प्लॅन आहे की हे सगळं कधी वॅनिश होईल ना, तिचं तिला सुद्धा कळणार नाही. क्या बात आहे माया. माझ्या मनात होतं तेच एक्झॅक्टली तू बोललीस. पण प्लॅन काय. सांगणार, योग्य वेळ आल्यावर सांगणार. हा शन्या बोल. राज ऐक ना, काही नाही, माझा थोड्याच वेळात तुझा शो सुरू होणार आहे.
पण टेन्शन आलंय थोडं. हे बघ, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. आहे त्या गोष्टीला मस्तपैकी सामोरं जायचं. हा ते सगळं ठीक आहे, पण ऐक ना, मला तुझा आशीर्वाद दे ना प्लीज. आता हे काय आहे नवीन? हा सगळेजण माझा आशीर्वाद काय मागतायत? कुठल्या मंदिराच्या बाहेर असतो? कोण मागतोय आशीर्वाद? हे आनंद भाऊजी आणि जेनी. नाही, मला खरंच असं वाटायला लागलं की मी इतकी मोठी असेल ना, तर मला माझं आत्मचरित्र लिहायला घ्यायला पाहिजे आता. काय लिहावं लागेल? ऑटोबायोग्राफी. ऑटोबायोग्राफी. पण तू वयाने मोठी असे अर्थाने घेऊच नकोस ना. मग आता आशीर्वाद कशाला हवेत तुला? मी माझ्या आजूबाजूला सर्वात पॉझिटिव्ह पर्सन तूच आहेस, त्यामुळे प्लीज पॉझिटिव्हिटी पास ऑन कर ना प्लीज, मला हवी आहे. हो का? असं मी काहीतरी करण्यापेक्षा तू ते नेहमी करते ना, तसं कर ना. मी काय करते? तुला टेन्शन आलं की काय करतेस तू? ओही बाय. अगं, हे काय होतं? कसला आवाज होता? अच्छा, तू हा आवाज ऐकून घाबरून आत आलीस? हो. नाही नाही नाही, नको घाबरूस, काय टेन्शन नको. असं आवाज काढते ती मध्ये मध्ये. हा आवाज हिने काढलाय? हो, निघतो तो. कसा काढते ही हा आवाज? म्हणजे तिला आनंद झाला ना की शनाया तू आरजे बनणार आहेस. मला काय वाटतं माहितीये का, हा हिचा तकिया कलाम ठरू शकतो. तकिया कलाम काय? काय असतं ना की प्रत्येक आरजेचं ना एक पेटेंट वाक्य असतं आणि ती त्याची ओळख ठरते. तर मला असं वाटतं की तुझं हे जे हसणं आहे ना, ही तिची ओळख ठरू शकते ऍक्च्युली. मस्त आयडिया, खरंच मस्त आयडिया. बोक्या, काय मस्त आयडिया आहे. ज्या लोकांना आपण ओळखतो त्या सगळ्यांना कळलं की मीच आहे म्हणून. हा पण एक प्रॉब्लेम आहे. काय करायचं डॉक्टर श्रुती? मला काय वाटतं माहितीये का, हे ना तू ऑनर सांगून टाक ना. काय विषय नाही सांग. नाही, म्हणजे तू असं सांग की बिंदू राणीला हा आवाज कसा सुचला. म्हणजे मी तुला विचारणार की हा आवाज तुला कसा सुचला. मग तू सांगणार की अरे मी शनायाला ऐकलं आणि शनायाचा आवाज मला खूप आवडला, मग मी त्या आवाजाची कॉपी केली आणि म्हणून मला हे सुचलं. भारी आहे, सॉर्टेड आहे. तुझा काय तकिया कलाम? सिग्नेचर म्हणायचंय तुला? तकिया कलाम. हाँ, वही आवाज वही अंदाज, यानी कि कलाकार श्रुति आपके साथ, जिंदगी जीने का एक हसी बहाना. काय झालं तिला? काय ग, काय असं चेहरा का पाडलाय? तुझं किती भारी आहे आणि माझा आपलं लिलू. कमॉन यार, म्हणजे हा आवाज काम करणार आहे. डोंट वरी. काय उलट आवडणार लोकांना माहितीये का. हा आवाज हिट होणार. हळूहळू या आवाजाच्या रिंगटोन्स निघतील बघ. म्हणजे गाड्यांचे हॉर्न सुद्धा या आवाजाचे निघतील. नंतर ना लहान मुलांना खेळवताना लोक अले असे नाही खेळणार, असं खेळतील. माहितीये का तुला? सिरियसली इट विल वर्क. मला असं वाटतं की लोक कॉपी वगैरे करायला लागतील तुला आणि हिट होणार हे. आनंद भाऊजी, मला हे तुमचं घर ना खूप आवडलं. थँक्यू वहिनी. आणि घर कसं असलं पाहिजे, भरपूर प्रकाश, भरपूर हवा, या दोन्ही गोष्टी या घरामध्ये, त्याची कमतरताच नाही इथे. मला माहितीये ना तुम्हाला तसंच घर आवडतं, म्हणून तर एवढा वेळ लागला मला हे घर शोधायला. बरं ठीक आहे, आता आपण घराबद्दलच बोलत बसलो ना तर रात्र उलटून जाईल. मी आधी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते, भूक लागली असेल ना? नाही मॅम, अजिबात नाही. का? मी बाहेरनं ऑलरेडी ऑर्डर केलंय, पार्सल येतोय. आहो पण आणि हो वहिनी, तुम्ही ना ते शनाया आणि सौमित्र ते कुठे आहे ते जरा बघा ना, त्यांना विचारा ना. ते जर इथे येत असतील तर त्यांच्यासाठी वेगळं जेवण मागवावं लागलं. मी आपल्यातलं त्यांना देणार नाही, प्लीज. आनंद भाऊजी, वर झाला आठवण आली त्या ह्याच्यावरनं, तो शो. कुठला शो? तो शो बिंदू राणी. अरे हो. हसायला काय झालं? नाही मॅम, मलाही तो शो ऐकायचा आहे. मी खूप एक्सायटेड आहे. बट तुमचं काय, तुम्ही का एवढं एक्सायटेड आहात? ते तू आणि सौमित्र बोलत होतात ना, म्हटलं ऐकावा म्हणून म्हणते की लावूया का तो शो. नाही, मलाही ऐकायचं. बरं झालं तुम्ही आठवण केली. पण आय थिंक यांनी खरं तर तो शो ऐकायला पाहिजे. खरं तर मी ऐकायला पाहिजे म्हणजे? नाही, ते शो मध्ये हे सांगतात ना, रोमॅन्टिक टिप्स वगैरे देतात ना मॅम, तर यांना खरंच त्याची गरज आहे. ते आहे काय? रेडिओ आहे का? हो आहे ना. आहे. आओ मला लावा ना शो. अरे मग आणा ना शो, तो सुरू होईल ना. अरे हो, ते काय इथे. हा, आणतो. काय झालं?
सन्या तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? काय? तुझा थोबाड हाच तुझा प्रॉब्लेम आहे. काय नाही, असं कितीही केलंस तरी कळतं तुझ्या थोबाडावर टेन्शन आले. ते टेन्शन आले ना. मुक्या वरे खरं तर आलंय टेन्शन. काय मला टेन्शन जाईल असं बोल ना काहीतरी. नाही म्हणजे असं टेन्शन जाईल असं अचानक मला काही बोलता नाही येणार, पण ऐक ना, मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. ना उघडून नको बघू. म्हणजे आधी मी सांगतो तुला त्याच्याबद्दल. हे जे आहे ना, म्हणजे मी जेव्हा अमेरिकेत गेलो ना, डेथ व्हॅली म्हणून आहे तिथे एक ठिकाण, हे मला तिथे सापडलं आणि तेव्हापासून मी ते माझ्याजवळ ठेवलंय. मग मला जे शिकायचं होतं ना, तिथे जाताना मी हे माझ्याजवळ ठेवलं होतं. पण माझं काम झालं मनासारखं. अजून एक गोष्ट सांगतो तुला, अजून कोणालाही माहित नाहीये, फक्त तुला सांगतोय. राधाला प्रपोज करताना सुद्धा मी हे जवळ ठेवलं होतं. जेव्हा जेव्हा मला एखादी गोष्ट मनासारखी घडावी असं वाटत असतं ना, तेव्हा हे जवळ असतं माझ्या. बघू आता. बघ ना. क्रिस्टल आहे का हा? नाही साधा स्टोन आहे. मग महाग आहे का खूप? नाही साधा स्टोन आहे. पण आज हे ठेव तुझ्याजवळ. मस्त होणार आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. हा, ऑल द बेस्ट. हार्ड हार्ड हार्ड. ओके चालतं. ठेव दे. काय चाललंय तुमचं? काय? म्हणजे आता एका मिनिटात जायचंय ऑनर. काय चाललंय? सॉरी. माझ्यासारखाच आहे. आता बिंदू राणीचा प्रोग्राम सुरू होणार. चॅनल कुठे? हा. गोइंग ऑन एअर. 3, 2. गुड इवनिंग मुंबईकर. मैं तुमची कलाकार श्रुति घेऊन अतरंगी FM आणि ऑफ कोर्स यार, आपसे बहुत सारी बातें तो मैं हमेशा करती हूँ, लेकिन जिसका आपको था इंतजार वही तो आई है आज. तो फाइनली बिंदु राणी, जिससे आपको करनी थी बातें और जो करती है पॉइंट वाली बातें, ती फाइनली माझ्यासोबत आहे आणि आता ती तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तो चलिए सुनते हैं उसकी बातें और धुन के साथ. हॅलो एव्हरीवन. यापुढे आता तुम्ही माझ्यासोबत असणार आहात, म्हणजेच बिंदू राणी सोबत. थँक्स श्रुती. वा, माझा आजचा पहिला दिवस असल्यामुळे तू माझ्या बरोबर आहेस. आय नो आपली अजून एवढी ओळख झाली नाहीये, पण ओळख व्हायला काय लागतं? फक्त कम्युनिकेशन लागतं आणि ते आजपासून रोज होणार आहे. आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे, तेही टू द पॉइंट. या पुढच्या आपल्या अख्ख्या प्रवासात आपण फक्त प्रेमाबद्दल बोलणार आहोत. प्रेम ही अशी एक भावना आहे जी आपण सगळ्यांनीच आपल्या आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेली आहे. म्हणजे प्रेम जात पात धर्म या गोष्टी पाळत नाही आणि वय हे मानत नाही. त्यामुळे प्रेमाशी रिलेटेड तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या सगळ्या तुम्ही मला विचारू शकता. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर प्रेमात कसं पडायचं, कुणावर प्रेम करायचं, प्रेमात ब्रेकअप झाला असेल तर कसं सावरायचं, स्वतःला सावरून मग पुन्हा कसं लढायचं, आपल्याला कोणी आवडत असेल तर त्याला कसं पटवायचं आणि कोणाला आपण आवडत असू तर कसं वागायचं, शादी से पहले टू ब्रेकअप के बाद, अगदी इथपासून ते तिथपर्यंत जे जे काही तुम्हाला मला विचारायचं असेल ते सगळं तुम्ही मला विचारू शकता. आणि जर का तुम्हाला माझ्याशी बोलायला ऑकवर्ड होत असेल तर तुमची लाडकी श्रुती इकडे आहेच, तुम्ही तिलाही हे प्रश्न विचारू शकता. कम ऑन बिंदू राणी, अगं तू किती छान बोलतेस. आणि हे बघ, ऑलरेडी मेसेजेस यायला सुरुवात झालीये. काय लिहिले जरा वाच. बिंदू राणी, तुमचा आवाज किती छान आहे. तुमच्या आवाजात किती आपलेपणा वाटतोय. संपलं म्हणजे जिंकलंयस ग तू. काय हवं यार, म्हणजे आता माझी गरज कोणाला आहे? नाही असं कसं श्रुती, तू पाहिजेच आम्हाला सगळ्यांना. आणि थँक्यू सो मच मला ऍक्सेप्ट केल्याबद्दल. अरे कम ऑन. हे बघ, कॉल्स पण यायला लागलेत. आर यू रेडी फॉर द कॉल? हा, यस. लेट्स टेक दिस कॉल. हॅलो. हाँ, हेलो. I'm Kedi. Actually, I want to speak. मला बिंदू राणीशी बोलायचं आहे. हो. हॅलो, मी तुमची लाडकी बिंदू राणी बोलते. माझा विश्वासच बसत नाहीये. मी तुमच्याशी बोलतोय असा फोनवरून. मी
ना कधीपासून या शोची वाट बघत होतो तुमच्या. खूप अशी मनापासून चातकासारखी वाट बघत होतो मी. काय एवढी का वाट बघत होता तुम्ही? माझं आयुष्य, माझं भविष्य तुमच्या शोवरच अवलंबून आहे हो. का तुमचं रेडिओ विकण्याचं दुकान आहे का? नाही पण मी काय म्हणते, आमच्याकडे ना वेळ जरा कमी आहे. तुमचा प्रश्न विचारता का प्लीज? माझा प्रश्न असा आहे बिंदुराणी, ऍक्च्युली काय माहितीये का, माझ्याकडे सगळं आहे हो, पण प्रेम करणार कोणी नाही आहे हो. म्हणजे बघा ना, आता माझा एक मित्र आहे हो, त्याचे खूप अफेअर झालेत. तुम्हाला सांगतो 2 बायका आहेत त्याच्या. 2 लग्न झाल्यानंतर आता पुन्हा 3रं अफेअर सुरू आहे. आणि माझ्या आयुष्यात एकही अफेअर नाही हो. दिस इज नॉट फेअर ना. म्हणजे इट्स दॅट लाईक वाट लागली हो. हा म्हणजे आम्हाला तुमचा प्रश्न कळलाय, पण तुम्ही तुमचं नाव काय म्हणाला? काय ते केडी? केडी म्हणजे नक्की काय सांगा ना. माझं नाव आहे कर्मवीर दीनदयाळ. केडी. हॅलो मिस्टर कर्मवीर. मला असं वाटतंय की तुम्हाला केड्याच बोलवते मी. केड्या जरा कम्फर्टेबल वाटते. सो केड्या, माझ्या मित्रा ऐक, मला असं वाटतंय मान्य आहे तुझ्या आयुष्यात कोणी मुलगी नाहीये आणि तुझ्या मित्राच्या आयुष्यात मात्र मुलीच मुली आहेत. हो ना. पण तुझ्या या मित्रापेक्षा तू सुखी आहेस असं नाही का वाटत तुला? ते आहे हो, नाहीतर तो सारखा सारखा सगळे सोल्युशन्स विचारायला माझ्याकडे कशाला आला असता, नाही का? हा म्हणजे तुम्ही सोल्युशन द्या, पण हे सुख असंच कायम राहावं असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, तुम्ही म्हणताय ते पटतंय, पण तरी वाटतंय हो कोणीतरी असावं माझ्या आयुष्यात, असं अलगद माझ्या केसातून मायेने हात फिरवणार, माझ्यावर प्रेम करणार आणि मुख्य म्हणजे माझ्या बिझनेस मध्ये मला मदत करणार. कसला बिझनेस आहे तुमचा? इम्पोर्ट एक्सपोर्ट. काय? देवाणघेवाण करतो. असं खूप मोठी आपली देवाणघेवाण आहे. सध्या बन्या निघतो. हो. आओ, तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देताय ना प्लीज? सर्वात आधी तुम्ही खोटं बोलणं बंद करा. मी खरंच बोलतोय. नाही म्हणजे मला तुमच्या बोलण्यावरनं असं वाटतंय की तुम्ही माझ्याशी काहीतरी खोटं बोलताय किंवा काहीतरी लपवताय. म्हणजे तुमच्या आवाजात कॉन्फिडन्स नाहीये, म्हणून तुमचा बिझनेस आहे किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचं असं काही असं वाटत नाहीये. कसं कळलं? दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा हा जो मित्र आहे ना, पहिले तुम्ही त्याच्यासोबत राहणं बंद करा. कारण की जोवर तो तुमचा आदर्श आहे ना, तोवर तुम्हाला खऱ्या प्रेमाची व्याख्या कळणारच नाही. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही आता जे काम करताय ते अगदी मनापासून करा, कारण तुमचं हेच काम तुम्हाला तुमच्या खऱ्या प्रेमापर्यंत नेणार आहे. काय सांगताय? ते कसं काय? कारण तुम्हाला हवं असलेलं प्रेम तुमच्या अगदी आजूबाजूलाच आहे. आता या फोनवरनं जेवढं मी तुम्हाला ओळखायला लागले ना, तुम्ही नक्कीच तुमच्या आजूबाजूला बघितलं असणार. पण नाही, प्रेम एवढं लगेच मिळत नसतं, त्यासाठी थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यामुळे तुम्ही एक काम करा ना, तुमच्या मित्राच्या 3ऱ्या अफेअर मध्ये तुमचं प्रेम असू शकतं बघा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की माझ्या मित्राचं जे 3रं अफेअर आहे तेच माझं प्रेम आहे? अगदीच तसं मी ठामपणे सांगू शकणार नाही, पण काय तुमच्या बोलण्यावरनं कळतंय की तुमच्यातला जो इनोसन्स आहे ना, त्यावर मुली फिदा होत असतात. हॅलो, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? काय विचारताय? विश्वास आहे. ऍक्च्युली माहितीये का, माझा मोठा बिझनेस नाहीये म्हणाला होता तेव्हाच विश्वास बसला. मग आता मी काय सांगते ते ऐका. तुमचा हा जो मित्र आहे, त्याचे 2 लग्न झाले आणि 3रं अफेअर आहे, तर ते 3रं अफेअर तुम्ही तुमच्या अंगावर घ्या. काय? अंगावर नका घेऊ, मनावर घ्या. काय म्हणजे ते कसं? नाही, आता माझं ऐका. त्याने तुम्हाला तुमच्या मित्राला सुधारण्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि त्या 3ऱ्या अफेअर कडून तुम्हाला हवं असलेलं प्रेम तुम्हाला मिळेल.